किती वजन कमी झालं? लेगला मार लेगला. वजन कमी होते वजन कमी होते लवकर. पुढच्या काही दिवसानंतर आमच्या भावाचं पण म्हणून फटाके लावले आमच्या आगमनाला. ढोल बिल एवढे काही. जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललेलो आहोत क्रिकेट खेळायला. भरपूर टायमानंतर आज आम्हाला ओम चेतन काजू ब्लॉग बनवतो. असं नसतं रे. ओळख दाखवली नाही तुला मी आज. कारण की मला बोलत होता की आम्हा दोघांना ब्लॉगमध्ये घेतली की तू व्हायरल होती. आज मला बघायचं आहे ही व्हिडिओ किती व्हायरल होते. व्हायरल करणार कारण की या ब्लॉगमध्ये मी आणि चेतन आहे. तर व्हायरल जयू पण आला तुम्ही बघू शकतात. आणि आमचे प्लेयर हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. अर्धे पुढे गेले आणि अर्धे इकडे. आणि आता जाऊ डायरेक्ट ग्राउंडला. तर आज भरपूर दिवसांनी मी आलो आहे सनीच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकतात खूप मजा येते क्रिकेट खेळायला. आम्ही फुल मस्त क्रिकेट खेळतोय आणि खूप जास्त मजा करणार आहे. आता मी थोडा टाइमच आहे. मला थोडा टाइम बघा. मला खूप प्रेम द्या. थोड्या टायमाचं कारण काय माहिती सांगू शकत नाही. नको सांगू. सनीला भेटायला मी असं मध्ये येतो. काही वर्षानंतर समजेलच. मजा येते सनीला भेटून. सनी असं बऱ्याच दिवसानंतर असंच पुढे काढलेलं आहे. सनी असंच पुढे जाऊ असं मला वाटतं. हे बघा आमचे स्क्वॉड गेले तिकडे टीम काढायला. हे बघा आता काय डिसिजन चालू आहे तिकडे काय माहिती आहे बघू. आणि त्या हॉटेलगिरी सुरूच आहे. बोल आता बघू आपण काय रे. माझा मित्र मला तिकडे दिसतोय. मी थोडी सेटलमेंट करून येतो. कोण तुझा मित्र? दाखव तिकडे. हाय कर तिकडे जाऊन. शॉट तो बघ एम्स हॉस्पिटलच्या बाहेर. ओम ओम ब्लॉग काढणार आहे. आज बॅटिंगला आपण लहान लहान पोरांना चान्स देऊ. कारण की मागच्या रविवारी आलो होतो तेव्हा आपण पूर्णपणे बॅटिंगचा हवरटपणा केला होता. तर आता आपण लहान लहान पोरांना चान्स देऊ. इथं ओम उतरला आहे. आता बघू इथं नॉनस्ट्राईकला कोण उतरणार आहे. आणि हा पोरगा बघा बिचारा कधीपासून उभा आहे. बॅटिंग भेटली का नाही तुला? बॉलिंग तरी भेटली का? ग्राउंडला आला काय तू? आता आला का? हा बघा हे असे प्लेयर आहे ना काही जणांना बॅटिंग बिटिंग देत नाही. लक्षात ठेव. हळू मी सांगितलंय. मी पहिले माझं स्टेटमेंट कंप्लीट केली आहे. कारण की मागच्या रविवारी मी फुल हावरटगिरी केली होती. आता पण हावरटच आहे. आता मी चान्स या लहान पोराला देतोय. जातो बॅटिंगला. कॅप्टनचा इंटरव्ह्यू नाही घेतला तू? कॅप्टन सॉरी. सिंथेटिक बॉल. ओ माय गॉड. तर अशा प्रकारे आता आपली मॅच एकदम प्रोफेशनलच्या मार्गादिशाने जात आहे. आणि पोरांची प्रॅक्टिस सुरूच आहे. आणि बिचारा पोराला अजून काय भेटतच नाहीये त्यासाठी बॅटिंगला. बघितलं काय याचं कारण काय? आपण खेळतोय एवढं भारी. आता आपल्याला बॅटिंगला पाठवलं नाही. त्याची नसकुंडी तुम्ही बघा आता पाठवतोय. नसकुंडी पहिल्या टायमाला आउट होते म्हणजे कसं टेन्शन फ्री. मग याला तर बॅट पकडता येत नाही. बोलतोय नुसतं. तर अशा प्रकारे स्ट्राईकला मी आहे आणि नॉन स्ट्राईकला ओम. सनीने फक्त रनआउट नाही केलं पाहिजे. बाकी मी सनीला रनआउट करणार आहे. हे तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. असं काय होणार नाही. आता आम्ही दोघं जण उतरलोय. आता तुम्ही बघा आता आमची बॅटिंग कशा प्रकारे बघा तुम्ही. अशा प्रकारे शिव्या खाल्लेल्या आहेत. ओपनिंग सेलिब्रिटी झाली आहे. अशा प्रकारे शिव्या खाल्लेल्या आहेत. आता ट्रायल म्हणून खेळतोय आपण. असं नाही जिंकण्यासाठी सिरियस म्हणून खेळू. असं थोडे असतं जिंकण्यासाठी खेळ. आता एक रन गेल मार नाही जे आउट आउट. हा ना दुनियाची बॅट्समॅन नंतर. ओ सनी का शॉट. ये ना थ्रो नाही. आता हातातच बॉल आहे. ऑफिशियल पे जाके देखले ना. परफॉर्मन्स करण्यापेक्षा चांगलाच खेळली. माझ्या काढ्या बॅटिंगची याच्यापेक्षा चांगला खेळली. तुझं काय म्हणणं आहे? मी पण चांगला खेळू शकतो. आज प्रॅक्टिस करू आले. अरे काय 3 बॉल हुकला आतापर्यंत. कारण आमचा कॅप्टन पण नल्लाच आहे. काय म्हणून फायदा नाही. पहिल्या इनिंगला खूप प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलंच आहे. तर मला इकडे कोण आउट करू शकला नाही. आणि 47चं टार्गेट आहे. 48 खेळलो ना शेवटपर्यंत. तर आता 48चं टार्गेट आहे फर्स्ट इनिंगमध्ये. आता सेकंड इनिंगसाठी तर बघू. सगळे पोरं तयार झालेले आहे. उभं राहून ठेवले आहे. आणि आता कॅप्टन आमचा तो बघा
लांब लांब तो बघा सेटिंग फिल्डिंगला होतं सगळ्यांची आणि स्वतःला बॅट पकडता येत नाही. आता बघू आता सेकंड इनिंग चालू होणार, बघू कोण जिंकतं. नाही माहिती तुला. काही दिवसानंतर आपल्याला पुढच्या रविवारी खेळायला यायचं आहे, पण 12 वाजल्यानंतर कपडे चेंज करून आपल्याला फक्त मागे जायचे. चालेल. जेवायला जायचं का लग्न जवळचं. क्रॉस केल्यावर ही बिल्डिंग क्रॉस केल्यानंतर आपल्या भावाचं म्हणजे त्या भावाचं लग्न आहे. तर पहिली मॅच जिंकलो आहे मित्रांनो आपण. आणि कशी होती शेवटची ओव्हर? जाम भारी होती ती. टाकली होती. तर अशा प्रकारे आम्ही पहिली मॅच जिंकलेलो आहोत आणि जाम बरं वाटते. आणि यांनी कॅच सोडलेली आहे. तर सांग यार आपण मॅच जिंकलो या ठिकाणी. असं नाही मला असं ऐक मी काय बोलतो, खूप लोकांना प्रॉब्लेम होतो कारण की आपण जेव्हा पण व्हिडिओ टाकतो ना युट्यूबला तेव्हा सगळे लोक तेच बोलतात ओम का नाही जिंकतो. ओम का नाही. अच्छा सगळे बोलतात की तू जिंकलेला तू आता हारलाय. नाही जिंकलो. आम्ही दोघं सनीनेच मॅच जिंकवली. असं नाही बोलायला पाहिजे. आतिजादानी बॉलिंग भारी केली, संस्कारने बॉलिंग भारी केली आणि सनीने पण थोडं मी पण चांगलं केलं. 2-3 सिक्स मारले. एक पण 6 नाही मारला मला. तुम्ही बघायला भेटलं नाही म्हणून, नाही तर तुम्हाला हायलाइट दाखवतो नेक्स्ट टाइम. आमचा कॅप्टनचा रिव्ह्यू घेऊ. हे थांब रे. कॅप्टन कसं वाटलं आपण मॅच जिंकलं? अरे भाई खूप भारी वाटलं. कोण चांगलं खेळलं? चांगलं आज कोण चांगलं खेळलं? चांगलं अशा मध्ये सनी खेळलाय. अरे मस्त आले. बॅटिंग केली, बॉलिंग केली, अजून काय पाहिजे. मी बॅटिंग नाही केली, बॉलिंग नाही केली. जाऊ दे, तू दुसऱ्या बॉलला आउट झाला. मी चांगलं खेळलोय. मॅच रेकॉर्ड पहिली इनिंग जिंकलेलो आहोत आणि आता दुसऱ्या सोबत टॉस पडतोय. हे भावाची पॅन्ट बघा नवीन घेतली. दाखव इकडे बघ. या शर्टात आणि या चेहऱ्यावर तुम्हाला काय डिफरन्स वाटतोय? रे सानू सगळं रेडी आहे. हा बॉल पडलेला आहे. ओ पाय लागलेला आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घाणेरडी फिलिंग चालू आहे आमची. आणि फालतू रन आहे बघा. आता हा बघा. अरे सर्व्या यांचं काही लक्ष नाहीये. पण आता सेकंड इनिंग सुरू आहे आपलं. पहिली इनिंग सुरू आहे आणि सानू जाम रन मारतोय. सानू आलाय आपला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर बघा किती घाणेरडी फिल्डिंग चालू आहे. तुम्ही बघू शकता ते अशा प्रकारे या लोकांची. आता काय बोलणार आहे यांना समजतच नाही काय. पण आता तसा संपला. अंपायरिंग एवढी भारी करतोय काय सांगू. आता थालाची बॅटिंग बघा. ओ थाल्याने बॉल उकवलेला आहे. सांगू बघ काय बोलते तुला. अशा प्रकारे ओव्हर झालेली आहे. आता सर्वेश पवार बॉलिंगला येत आहेत बघा. चालत यांना सगळं पाहिजे ना. काय यांना किरपी बघा, बॉल हातात येत नाही आणि यांना किपरिंग पाहिजे, बॉलिंग पाहिजे, बॅटिंग पाहिजे. आता बघू यांची बॉलिंग बघू आपण. आता तुम्हाला काय वाटतं? तुम्ही थालासमोर टिकणार? आमच्या सानू थालाय. यांची बघा दलिद्री फिल्डिंग. आम्ही कशाला चिडूया? 100 झाले आहेत आज आमचे. मग हे चिडके प्लेअर घेऊन खेळणार आहे. 5 रन धावलेलो म्हणून पोट अजून कमीच नाही झालं. धावून पण काय उपयोग नाही तुझा. पोट आहे तसंच आहे. व्हिडिओ रेकॉर्ड. हे अंपायर काय बोलतो? आलेल्या बॅटिंग हावरेट आहे ना म्हणून भेटलेले. मागून तिकडे मला माहिती त्या कोपऱ्यात गेलता होता ठोकायला. तुझ्या टीम मध्ये असतो ना तर भेटली नसती. कारण की खेळतोच आपण एवढं भारी. आउट नाही होत ना म्हणून. ओ हो याचे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय झालं? 6 मारायला गेलो पण ती वायर आली मध्ये, त्याला लागून बॉल खालती आला. आता बघू आता तिसरी विकेट कशी पडते. ऑन रेकॉर्ड वगैरे कॅमेरा चालू होता. तर अशा प्रकारे आम्ही हॅट्रिक घेतलेली आहे आणि जी लाल झाली आहे. कसं वाटतंय आता? एकदम हॅट्रिक झाली. पहिली हॅट्रिक याची पडली. तुम्हाला हायलाइट दाखवतो सेकंड आणि थर्ड बघा कशी काय.
नरकांडी लावली आम्हाला सचिन. काय? आमच्या टीम मधला अजून नरकांडी लावतो. गेलो ती वायर काढला पाहिजे. पुढच्या ब्लॉगर काढून टाक पुढच्या. बघा भाई कॅप्टन खेळतो आमचा. ओ माय गॉड गेंद हवे पे और चौथी विकेट. टिपॉन ऑन रेकॉर्ड. उपकार ही व्हिडिओ 4.5 मिनिटाची झाली आणि याच्यात 4 विकेट रेकॉर्ड झाली. चिडून रन घेतात, चिडून रन. ओव्हरथ्रोला नंतर बोलतात ओव्हरथ्रो नाहीये काय. तुमचं सेकंड इनिंगला 37चा टार्गेट आहे आणि तो आता चेस कसा करतो तर तुम्ही बघा. बऱ्याच दिवसानंतर आपल्या ब्लॉग मध्ये आलाय. गणपती नंतर आज ब्लॉग मध्ये आलाय. कुठे होता एवढे दिवस? पण तू क्रीज सोडली तर तू धावू शकतो. असं असतं हे चिडके बघा कसे चिडतात ना, म्हणून एवढे 4 विकेट लगातार पडले यांच्या. काय झालं असं? दमलो पाणी पिऊ द्या. अंपायर करून दमतो. ओमकार आता व्हिडिओ काढतो 6 मार. बॉलिंगची 4 मिनिटाची व्हिडिओ आहे. असू दे ना, आपण टाकेल ना. किती वजन कमी झालं? लेगला मार लेगला. ओमकार वजन कमी होते. ओमकार वजन कमी होते लवकर. बस काय रे हरले रे. कुठं हरलोय? आता 6 बॉल 6 हवे आहे आम्हाला दुसरी मॅच जिंकण्यासाठी. आणि आता बघू कसं आता माहोल तयार झालेला आहे. ओ माय गॉड सस्ता सस्ता सस्ता. एवढा राग रोजित आहे बाबा. अरे त्याच रन देतो ते वेगळे. ते बॉल किती? 4 बॉल 3 पाहिजे. 4 बॉल 3 हवे. टच कर. ओ काय वाटतं? जिंकणार आहे आपण, टेन्शन नको घेऊ. बघितलं गाईस कशा आम्ही 1 साइड मॅच जिंकतो कारण की आपण लक आहे ना. मी काढली म्हणून मॅच. बस मी बॉल टाकला म्हणून. ही इनिंग बोलते मी. ही इनिंग आहे ना तुझ्या नावावर. पहिले गोल्ड मेडल भेटला मला. ओ बॉल उडला नाही रे. संस्कारचा क्रोध होता तो क्रोध. एक बॉल एक तुम्ही तुमचा अंपायर होता म्हणून तुम्ही जिंकले. बाहेरचा अंपायर असता तर आउट होता. हारले. तर गाईस तुम्ही लाईव्ह मध्ये बघितले तर ही पण मॅच आम्ही जिंकलेली. जिंकणार आणि आम्ही जिंकणार. मला फोटो काढवण्यासाठी बोलवतोय. फोटो काढू. बॉल नाही मारणार ना? ओके. इनिंगचा टार्गेट सेकंड इनिंग बस 24 बॉल 24 हवे. आता बघू आता ही मॅच कोण जिंकतंय. ही मॅच आम्ही काही जिंकू शकत नाही असं वाटतंय कारण की आता 7-8 बॉलमध्ये 1 रनच हवा आहे आणि इम्पॉसिबल आहे जिंकणं. पण आम्ही अजून प्रयत्न करतोय म्हणून सांगतो. तो जिंकलेली मॅच अजून काय खेळायचं ते लोक. हा चिडके आहेत ना ते. त्याला आउट दिला नाही बघितलं का? चिडके 1 नंबरचे चिडके. एवढी मजा आली आणि 2 मॅच जिंकलो. 3री मॅच हरलो पण काय प्रॉब्लेम नाही. बट 3री मॅच पण ते लोक चिडून जिंकले. जिंकले. आउट नॉट आउट देतात. आम्ही पण चिडलो. 6 नाही दिला. पुढच्या काही दिवसानंतर आमच्या भावाचं पण म्हणून फटाके लावले आमच्या आगमनाला. ढोल बिल एवढे. दुर्गेशच्या लग्नाची एवढी घाई आली तर अशीच जेवणाच्या 56 भोगावर
तोंड मारतोय. काय बोलत नाही मारते. नॉनव्हेज असेल माझ्या वर्षी 2 पीस. ओंकार होतोय. मी त्याच्या वर्षी 2 व्हेज पनीरची 2 तुकडे पनीर मी फायनली घरी आलो, मस्त फ्रेश झालो आणि एवढी मजा आली. तर तुम्ही ते बघितलंच रिॲलिटी. आपण त्या टायमाला टायटल मध्ये टाकतो की मी जिंकलो. ती रिॲलिटी तुम्ही बघितलीच. जिंकण्याचं आपलं कारण काय होतं. बट खूप मेहनत करतो आपण त्या गोष्टीसाठी की म्हणजे यूट्यूब. तर आता खूप लोक रेसमध्ये, त्या रेसमधून आपण कसं पुढे जाणं हे इम्पॉर्टंट आहे. बट तुमचा सपोर्ट असल्यावर काही टेन्शनची गरजच नाही. बट आय होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये.